पहिल्यांदा वेळेस घरी ट्राय केला होता पुलाव, पण तो असा झाला होता आणि खायला एकदम टेस्टी झाला होता. बनवली होती पनीरची भाजी, पण ती अशी झाली होती. आणि हा जो लसण आहे तर मी आता लावणार होते, कारण आता लसण सुद्धा चालू झालेला आहे लावण्यासाठी. तर ही जागा संपूर्ण नीट केली आणि तर पहा असा लसण लावून दिला होता. आणि ढगामध्ये पण एवढं सुंदर असं इंद्रधनुष्य आलं होतं, जे तुम्हाला दिसतच आहे. त्याच्यानंतर आमची ही जी कपिला आहे तिला धुवण्यासाठी घेतलं, कारण जशी आणली आहे ना तशी एवढी मळलेली होती आणि खूपच तिचे केस जे आहेत तर एकदमच खराब झाले होते. मस्त तिला छान असं धुवून काढलं शॅम्पू वगैरे लावून, आणि धुताना ना सारखं इकडून तिकडे पळतच होती. आणि कापूस पण पहा एवढा फुटलेला आहे. कापूस वेचायला सुद्धा बाई भेटत नाही, तर घरच्या घरीच वेचायचं चालू आहे. कापूस वेचता वेचता मला भेटली ती लौकी, घरी नेलं आणि मस्त त्याची भाजी बनवली होती. आणि सोबतच इथं पहा वारं पाऊस चांगलाच चालू झाला होता. आणि कळतही नाही की तिन्ही ऋतू एक सोबतच आले. थंडी रात्रीच्याला थंडी वाजते आणि दुपारी पाऊस चालू होता आणि सकाळी सकाळी ऊन असतं बघा, चांगलंच पाऊस. मग पाऊस थोड्या वेळाने थांबला आणि आम्ही गेलो होतो बागामध्ये. तर पाहिलं डुकरांनी संपूर्ण नारळाच्या झाडाचं वाटोळ केलं. खरं सांगते खूप वाईट वाटतंय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा.